पवारसाहेबांनी एक महत्त्वाचं मार्गदर्शन करत असताना असे संकेत दिले की आगामी जे महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा, ग्रामपंचायत निवडणुका होतील त्याच्यामध्ये 80% तरुण पिढीला म्हणजे 30च्या घरात जे लोक असतील त्या लोकांना उमेदवारी देण्याबाबतचे संकेत आणि निर्णय असे करण्यात आलेले. आज एक इम्पॉर्टंट इश्यू आपल्यासमोर काही माहिती RTI माध्यमातून आम्हाला प्राप्त झालेली आहे. हे प्रणय अजमेर आमचे विद्यार्थी काँग्रेसचे नेते आहे, गोंदिया जिल्ह्यातून हे पक्षामध्ये काम करत आहे आणि सध्या वकील पण आहे. ते पुण्यामध्ये आता राहत आहे. मोदी सरकारला 1 वर्ष पूर्ण झाला त्यावेळी एकंदरीत जाहिरातीवर किती खर्च करण्यात आला त्याची माहिती प्रणय अजमेर यांनी काढली होती. 850 कोटी रुपये आणि ते सर्व ठिकाणी प्रसिद्ध झाले. आता या केंद्राचा मोदी सरकारचे 2 वर्ष पूर्ण झाले 26 तारखेला. त्यावर आपल्याला माहीत आहे की 26 तारखेला संपूर्ण देशातले एक वर्तमानपत्र त्या वर्तमानपत्राला ब्लँकेट जॅकेट फ्रंट पेजची जाहिरात देण्यात आली होती. देश बदल रहा है या मथड्याखाली सर्व वाहिन्यांवर विविध भाषेमध्ये देशभरातले जाहिराती करण्यात आली. 2 वर्षामध्ये जे सरकारचा लेखाजोखा आहे ते सादर करण्यासाठी असा अंदाज आहे. रघुराम राजन जे RBIचे गव्हर्नर आहे त्यांनी 2 दिवसापूर्वी सांगितलेलं आहे की या सरकारने 11,000 कोटी रुपये या जाहिरातीवर खर्च केलेले आहे.